गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बदलापुरात पत्नीची नाक तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केला, पण शेवटी पोस्टमार्टम रिपोर्टनं बिंग फुटलं आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्यात। पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता। मात्र पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं तिचा काटा काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। प्राजक्ता मेहर असं मृत पत्नीचं नाव होतं। तिचं 2010 साली बदलापूरच्या एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहर सोबत लग्न झालं। त्यांना 15 आणि 11 वर्षांची 2 मुलंही आहेत। मात्र काही काळापासून योगेशचे गावातच राहणाऱ्या पूजा मेहर नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले। यातूनच योगेशने पत्नी प्राजक्ताला घटस्फोटासाठी त्रास द्यायला सुरुवात केली। 14 मार्च 2026 रोजी प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून हवे तितके पैसे घ्या आणि मुलीला घेऊन जा अशी ऑफर योगेशने दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केलाय। यानंतर 8 एप्रिल रोजी योगेश आणि प्राजक्तामध्ये पुन्हा भांडण झालं। 9 एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदही केली। मात्र प्राजक्ताच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यानं मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये तिचं पोस्टमार्टम करण्यात आलं आणि विसेरा सांभाळून ठेवण्यात आला। याचाच रिपोर्ट 23 जून रोजी आला। त्यात प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाकतोंड दाबून खून झाल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पती योगेश मेहर आणि सासू अरुणा मेहर यांना अटक केली आहे। तर या प्रकरणात योगेशची प्रेयसी पूजा मेहर तसंच ननंद हर्षदा कोंडिलकर, कुसुम बोराडे यांनाही आरोपी करण्याची प्राजक्ताच्या कुटुंबियांची मागणी आहे। त्यानुसार तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एरंजाड या गावी प्राजक्ता मेहर यांचा मृत्यू 9/4/2026 रोजी झाला होता। या अनुषंगाने प्रथमदर्शनी आपल्याकडे जी खबर मिळाली होती त्याच्यावरनं आपण अकस्मात मृत्यू दाखल करून त्या अनुषंगाने चौकशी सुरू केली होती। त्या चौकशीच्या अनुषंगाने काल आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जे करिनाचे रिपोर्ट्स आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सदर महिलेचा मृत्यू जो आहे तो अनैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्याने त्या अनुषंगाने काल आपण त्यामध्ये कलम 103, 35 आणि 85 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या आईवडिलांना जी खबर दिलेली होती त्याच्या पतींनी ते हार्ट अटॅकने मृत्यू झाला असं सांगितलेलं होतं। त्या अनुषंगाने आपल्या जे काही डाऊट्स होते, सस्पेक्टेड गोष्टी होत्या त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण चौकशी केली। चौकशीअंती सदर महिलेचा मृत्यू हा गळा आणि नाक दाबून हे झालेलं असं निष्पन्न होत आहे। सध्या आपण 2 लोकांना अटक केलेली आहे, त्यामध्ये एक त्यांचे पती आणि सासूला ताब्यात घेतलेला आहे। सदर पती जे आहे त्याचे बाहेर संबंध असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त आहे। त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे। त्या तपासाअंती ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या तपासामध्ये आम्ही उघड करू। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।